आता हिंगोलीमध्ये शांतता मोर्चा चालू आहे मनोज जरांगेंचा। तर हे दुसरं तिसरं काही नसून सगळे सोयरेच्या बाबत राज्य सरकारने जी आता ओबीसींच्या आंदोलनामुळे ओबीसींच्या उपोषणामुळे जी सावध भूमिका बाळगलेली आहे आणि कुठंतरी सगळे सोयरे हे विचार करून किंवा सगळे सोयरेच्या हरकतींचा विचार करून हे सगळे सोयरे आणायचं का नाही याबाबत विचार चालू आहे। आणि त्यासाठी या राज्य सरकारवर असं कुठंतरी हे जेसीबी ह्या 100-200 गाड्या अशा प्रकारचा झुंडशाहीने संख्या दाखवून भांडवलशाही दाखवून आणि असे हजारोच्या या रॅल्या करून कुठंतरी सरकारवर दबाव आणायचा, ओबीसींच्या एरियामध्ये जाऊन ओबीसींवर दबाव आणायचा आणि कुठंतरी आपली असंविधानिक बेकायदेशीर मागणी रेटायची। नाहीतर मग येणाऱ्या विधानसभेला आम्ही इतक्या ह्याच्यामध्ये उभं राहू, एवढ्या विधानसभेमध्ये आम्ही ओबीसींना पाडू, महायुतीच्या आमदारांना पाडू, अशा काहीतरी वल्गना करायच्या। तर एकंदरीत हे सगळं दिसतंय ही झुंडशाही आहे आणि संख्येच्या बळावर ह्या अशा रॅल्यांच्या या गाड्यांच्या। आणि मला असा एक प्रश्न विचारायचा आहे, या सुक्रे कमिटी म्हणते की मराठा समाज हा मागास आहे, साध्या घरात राहतो, येण्या जाण्यासाठी वाहन नाही, मग या टोयोटाच्या या फॉर्च्युनर या स्कॉर्पिओ या आपण गाड्या पाहताय तिथं 20-20, 50-50 जेसीबीने फुलं उधळली जातात, त्यात क्रेन लावून हार बांधलेत। मग मला असं विचारायचंय, मग खरंच हा समाज सामाजिक रित्या आणि आर्थिकरित्या मागासलेला आहे का? तर एकंदरीत काय उपोषणाच्या माध्यमातून राज्य सरकारवर दबाव आणायचा, या असल्या रॅल्यांच्या माध्यमातून ताकद दाखवायची। आम्ही आता ओबीसी उपोषणाचं उत्तर उपोषणाने देऊ, रॅली असेल या मोठमोठे मोर्चे असतील तर त्याचं पण उत्तर आम्ही रॅली आणि ओबीसींचे पण आता एवढे मोठमोठ्या मोर्चे रॅल्या निघतील। ज्या भाषेत राज्य सरकार दबतंय त्या भाषेत आम्ही पण उत्तर द्यायला आता शिकलोय। आम्ही उपोषणं केली, जर रॅलीची भाषा समजत असेल तर आम्ही रॅल्या काढू, जर महामोर्चाची भाषा समजत असेल सरकार तर आम्ही पण ओबीसी सर्व महामोर्चे काढू। कुठंतरी दबाव आणायचा आणि बेकायदेशीर आणि कुठेतरी ओबीसींचा घात करणारं काहीतरी एका असे कायदे आणायचं चालू आहे, राज्य सरकारकडून करून घ्यायचं चालू आहे। तर याला आम्ही आता ओबीसी अजिबात दबणार नाही। जर सरकारने चुकून जरी ह्या अशा दबावामध्ये एखादा निर्णय घेतला तर मग ओबीसींचा त्याच